तुमच्या माहितीसाठी सासू सासऱ्यांच्या संपत्तीवर सून आणि जावयाचा खरोखर हक्क असतो का हा प्रश्न अनेक कुटुंबांमध्ये वादाचं मूळ कारण ठरतं। पण भारतीय कायदा यावर काय सांगतो ते आपण आज सोप्या भाषेमध्ये समजून घेऊयात। हिंदू वारसा कायद्यानुसार सून किंवा जावयाला त्यांच्या सासू सासऱ्यांच्या संपत्तीवर कोणताही जन्मसिद्ध किंवा स्वयंचलित अधिकार नसतो। ही संपत्ती दोन प्रकारची असते। पहिली म्हणजे स्वकष्टार्जित, जी सासू आणि सासऱ्यांनी स्वतःच्या कष्टाने कमावलेली असते। या मालमत्तेवर त्यांचा पूर्ण अधिकार असतो। ते त्यांच्या इच्छेनुसार ती कोणालाही देऊ शकतात। जर त्यांनी मृत्यूपत्र किंवा बक्षीसपत्र केलं असेल तरच सून किंवा जावयाला त्यामध्ये हिस्सा मिळू शकतो, अन्यथा हक्क सांगता येत नाही। दुसरं म्हणजे वडिलोपार्जित संपत्ती, यावर फक्त त्या कुटुंबातील मुलांचा, मुलींचा आणि त्यांच्या रक्ताच्या वंशजांचाच हक्क असतो। सुनेला यामध्ये थेट हिस्सा मिळत नाही। पण एक महत्त्वाची कायदेशीर तरतूद लक्षात घेऊया। जर पतीचा मृत्यू झाला बायकेस, तर त्याच्या वाट्याला येणारा हिस्सा त्याची पत्नी म्हणजे सुनेला वारसदार म्हणून मिळू शकतो। तसंच जर एखादी सून विधवा असेल आणि तिच्याकडे उत्पन्नाचं साधन नसेल तर ती सासू सासऱ्यांच्या संपत्तीमधून पोटगी किंवा उदरनिर्वाहाचा खर्च मागू शकते। पण हा अधिकार फक्त जगण्याच्या खर्चासाठी असतो, मालकी हक्कासाठी नाही। जावयाचा तर पत्नीच्या पालकांच्या संपत्तीवर कोणताही कायदेशीर हक्क नसतो। थोडक्यात काय, सासू सासऱ्यांच्या संपत्तीवर सून आणि जावयाचा थेट मालकी हक्क नसतो, तो फक्त रक्ताच्या नात्याचाच असतो। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।